तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या सर्वच म्हणजे तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व इतर भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील NH6 हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात लांब येतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरणारा आहे? खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील मलेरिया हा जो आजार आहे श्वसन मार्गाने पसरणारा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणकोणती नगदी पिके आहेत ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणकोणती नगदी पिके आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील ऊस, कापूस, हळद ही सर्व जी पिके आहेत ते नगदी पिकामध्ये येतात। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे एकूण कितवे तीर्थकार होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील 24वे तीर्थकार भगवान महावीर जैन धर्मांचे होते। पुढच्या प्रश्न पाहूया। धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे कोणी म्हटलेले होते? धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील महात्मा फुले यांनी धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे म्हटले होते। पुढच्या प्रश्न पाहूया। भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात पहिला खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे सचिन तेंडुलकर भारतरत्न प्राप्त करणारे पहिले खेळाडू व्यक्ती बनलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। एड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करत असते? एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील खालीलपैकी कशाचे नियंत्रण करते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे क्षारचे नियंत्रण एड्रेनल ग्रंथी करत असते। पुढचा प्रश्न पाहूया। एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतात? एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मूत्रपिंड या अवयवाशी एड्रेनल ग्रंथी संबंधित असतात। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी मानवत, सेलू, पूर्णा सर्व तालुके महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? मानवत, सेलू, पूर्णा हे सर्व तालुके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील परभणी जिल्ह्यामध्ये मानवत, सेलू, पूर्णा हे तिन्ही तालुके स्थित आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? हत्ती प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी येतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील कर्नाटक, केरळ व झारखंड या तिन्ही राज्याचा हत्ती हा राज्य प्राणी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे? माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना खालीलपैकी कोणामुळे प्राप्त झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय म्हटले जाते? रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील युरेमिया असे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते? खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। या विद्यार्थ्यांना ठिकाणी आजोला ही जी वनस्पती आहे तो जैविक खत म्हणून वापरला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। 7501 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते ते सांगायचं आहे। 7000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत सदस्य एकूण किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे 17 सदस्य जे आहे 7501 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी असतात। पुढचा प्रश्न पाहूया। नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जात असतो? नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे वने दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरव्या रंगाचा उपयोग केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। कावेरी या नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? कावेरी नदीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पोनी या दुसऱ्या नावाने कावेरी नदीस ओळखले जाते।
पुढच्यापासून पाहूया, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील किती वर्ष झोपेमध्ये घालवत असतो? प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील एकूण किती वर्ष झोपेमध्ये घालवतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील 25 वर्ष झोपेमध्ये घालवत असतो. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडव्यांचा समावेश आहे? भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडव्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 5 कडव्यांचा समावेश भारताच्या मूळ राष्ट्रगीताला झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, भारताची भूसीमा एकूण किती देशांना भेटलेली आहे? भारत या देशाची भूसीमा एकूण किती देशास भेटलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, एकूण 7 देशाला भारत देशाची भूसीमा मिळालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रूस देशाकडून संविधानामध्ये पंचवार्षिक योजना ही पद्धत घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर त्यावर कोणी स्वाक्षरी केलेली होती? भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर त्यावर खालीलपैकी कोणी स्वाक्षरी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर त्यावर स्वाक्षरी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, शेतसारा गोळा करण्यासाठी रेतवारी पद्धतीचा वापर कोणी केलेला होता? शेतसारा गोळा करण्यासाठी रेतवारी पद्धतीचा वापर खालीलपैकी कोणी केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, शेतसारा गोळा करण्यासाठी रेतवारी पद्धतीचा वापर ब्रिटिशांनी केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच 28वे अधिवेशन कोठे भरवण्यात आलेले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच 28वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच 28वे अधिवेशन भरवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, सार्वजनिक काका या नावाने कोणाला ओळखले जात असते? सार्वजनिक काका या नावाने खालीलपैकी कोणास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील, वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते ते सांगायचं आहे. व्हॉलीबॉल खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 7 एवढी व्हॉलीबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, पारपटल हा भाग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो? पारपटल भाग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, डोळा या अवयवाशी पारपटल हा भाग संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लावारसापासून जे खडक बनतात त्यांना काय म्हटले जात असते? लावारसापासून जे खडक बनतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, अग्निजन्य असे लावारसापासून जे खडक बनतात त्यास संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, आशा भोसले यांना 2021 या वर्षाचा कोणता पुरस्कार जाहीर झालेला होता? आशा भोसले यांना 2021 या वर्षाचा खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे आशा भोसले यांना 2021 या वर्षी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी आजमशहाने बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलेला आहे? आजमशहाने बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज नगर या नगरमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो आजमशहाने बीबी का मकबरा बांधलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी आसाममध्ये कोणता उत्सव नववर्ष म्हणून साजरा केला जात असतो? आसाममध्ये खालीलपैकी कोणता उत्सव नववर्ष म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रंगोली बिहू हा जो उत्सव आहे आसाममध्ये नववर्ष म्हणून साजरा केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका खालीलपैकी कोणता ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील, पुणे हा जो जिल्हा आहे तो जो आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी इतिहास लेखनाची परंपरा कोणत्या देशाकडून सुरू झालेली आहे? इतिहास लेखनाची परंपरा खालीलपैकी कोणत्या देशाकडून सुरू झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, ग्रीस या देशाकडून जे आहे इतिहास लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विदर्भ विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगले पाहावयास मिळतात. पुढच्यापासून पाहूया. शरीराच्या तपासणीचा नका म्हणून खालीलपैकी कोणत्या अवयवास ओळखले जात असते? शरीराच्या तपासणीचा नका म्हणून खालीलपैकी कोणत्या अवयवाला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. यकृत या अवयवाला जे आहे शरीराच्या तपासणीचा नका म्हणून ओळखले जाते. पुढच्यापासून पाहूया. कर्बोदकाचे विघटन होऊन खालीलपैकी त्याचे रूपांतर कशात होत असते? कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर खालीलपैकी कशात होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. या ठिकाणी कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होत असते. पुढच्यापासून पाहूया. लिटमस हा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जात असतो? लिटमस खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लायकेन वनस्पतीपासून लिटमस तयार केला जातो. पुढच्यापासून पाहूया. लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मताधिकार जो आहे लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो? एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्कर्वी हा जो रोग आहे एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी होत असतो. पुढच्यापासून पाहूया. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केलेली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. पुढच्यापासून पाहूया. शरीरातील 2 हाड जोडण्याचे काम खालीलपैकी कशामार्फत होत असते? शरीरामध्ये 2 हाड जोडण्याचे काम खालीलपैकी कशामार्फत होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अस्थिबंध यांच्या मार्फत जे आहे शरीरामध्ये 2 हाड जोडण्याचे काम केले जाते. पुढच्यापासून पाहूया. कोरकू ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ते सांगायचं आहे? कोरकू आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू आदिवासी जमात आढळते. लाकडाच्या विघटनासाठी एकूण किती वर्षाचा कालावधी लागत असतो? लाकडाच्या विघटनासाठी एकूण किती वर्षाचा कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 10 ते 15 वर्षाचा कालावधी एका लाकडाच्या विघटनासाठी लागत असतो. पुढच्यापासून पाहूया. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केलेले आहे? हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्वामी रामानंद यांनी जे आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केलेले होते. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नव्हते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नव्हते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नसलेले व्यक्ती दाखवण्यात आलेले आहे. पुढच्यापासून पाहूया. जगातील सर्वात लहान महासागर खालीलपैकी कोणता आहे? जगातील सर्वात लहान महासागर खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आर्टिक हा महासागर जगातील सर्वात लहान आहे. पुढच्यापासून पाहूया. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे? गीतांजली काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे गीतांजली काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. पुढच्यापासून पाहूया. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या कोणत्या समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते? भाग्यापेक्षा कर्मावर भर द्या ही खालीलपैकी कोणत्या समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रार्थना समाजाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर देणे होते. पुढच्यापासून पाहूया. भारताचे पंतप्रधान आपला राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे देत असतात? भारताचे पंतप्रधान आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे भारताचे पंतप्रधान आपला राजीनामा देत असतात. पुढच्यापासून पाहूया. रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये काय टाकले जात असते? रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये खालीलपैकी काय टाकले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सोडियम ऑक्झलेट रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये टाकण्यात येत असते. कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जात असतो? कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. खैर या वनस्पतीचा उपयोग कात निर्मितीसाठी केला जातो.
पुढचा प्रश्न पाहूया. एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हटले जाते? एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. नियतकालिक असे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच वाशिम या 2 जिल्ह्यात तालुक्यांची संख्या प्रत्येकी किती आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच वाशिम या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रत्येकी 6 तालुके नंदुरबार तसेच वाशिम या दोन्ही जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी विद्युत धारेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? विद्युत धारेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एम्पियर जे आहे विद्युत धारेचे एकक आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपणा सर्वांनाच नक्कीच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला जोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.